ओबीसीतून आरक्षण देऊन प्रश्न सुटणार नाही। 2.5 कोटी मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण द्या, मुधोजीराजे भोसले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। भाजपकडून आरक्षण संपवण्याचा घाट। हैदराबाद गॅझेटमुळे 100% मराठा समाज कुणबी होणार। ओबीसी समाजानं आता जनरलमध्ये यावं। मराठा आरक्षणावरून विजय वडेट्टीवार संतापले। शरद पवारांनी जरांगे नावाचं भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं। हा GR ओबीसी आरक्षण संपवणारा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा बारामतीतून पवारांवर हल्लाबोल। गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात गँगवॉर। वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरच्या मुलाची हत्या। गोविंद कोमकरची नानापेठेत 3 गोळ्या झाडून हत्या। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीतून महापालिकेवर मराठी माणसाचाच भगवा फडकणार। मराठीच महापौर होणार, संजय राऊतांचं वक्तव्य। पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीरमधील पूरग्रस्त भागात पंतप्रधान मोदी पाहणी करणार। पुरामुळे अनेक गावं पाण्याखाली, हजारो एकर शेतीचं नुकसान। महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत 600 चीनी जहाजांसह परप्रांतीय बोटींची घुसखोरी। परप्रांतीय मच्छीमार बोटींकडून राज्याच्या सागरी हद्दीत हैदोस घालत लाखो टन मासळीची लूट। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव ब्लॉक असणार। महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे 29 जिल्ह्यात 14,44,749 हेक्टर शेतीचं नुकसान। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्प्यात, शेतकऱ्यांना तातडीनं मदत देणार, भरणेंचं आश्वासन। कोकणासह घाटमाथ्यावर 3 ते 4 दिवस पावसाचा अंदाज। इतर भागात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता। देशातील 22 नद्यांची स्थिती गंभीर। केंद्रीय जल आयोगाचा इशारा। 24 तासात गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान आणि महाराष्ट्रातील काही भागात अचानक पूर येण्याचा इशारा।